कॉपी देताना नायब तहसीलदाराला रंगेहात पकडण्यात आले। तहसीलदार अनिल तोडमलला रंगेहात पकडले गेले। 12वीच्या परीक्षेत कॉपी देताना त्याला पकडण्यात आलेले आहे। तहसीलदार मुलाला कॉपी पुरवत होता। पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावरील हा प्रकार समोर आलेला आहे। अहिल्यानगरमधील धक्कादायक बातमी आहे। कॉपी देताना नायब तहसीलदार याला रंगेहात पकडण्यात आले। तहसीलदार अनिल तोडमल हे रंगेहात पकडले गेलेत। 12वीच्या परीक्षेत कॉपी देताना त्याला पकडण्यात आलेला आहे। मुलाला ते कॉपी पुरवत होते। तर या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लैलेश, पाथर्डी तालुक्यातील हा प्रकार आहे। कॉपी देताना तहसीलदारालाच पकडण्यात आले। अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। ज्या भागामध्ये कॉपी सेंटर म्हणून जे कुप्रसिद्ध आहे, जो भाग कुप्रसिद्ध आहे, त्या भागामध्ये या नायब तहसीलदार जे आहेत अनिल तोडमल यांचा मुलगा तिथं परीक्षा देत होता। आणि विशेष म्हणजे हे नायब तहसीलदार जे आहेत ते स्वतः त्याला कॉपी पुरवण्यासाठी त्या सेंटरवर पकडले गेलेले आहेत, रंगेहात पकडले गेलेले आहेत। अत्यंत धक्कादायक प्रकार आहे, कारण ज्या महसूल प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने मागच्या काही दिवसांमध्ये अत्यंत कडक वातावरण केलेलं आहे कॉपीच्या संदर्भामध्ये। असं जो एक मध्ये एक मेसेज हे केला होता, दिला होता, तो मेसेज आता या जे शासकीय कर्मचारीच आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच होत असलेल्या या कॉपी प्रकारामुळे आता त्याला गालबोट लागल्याचं पाहायला मिळत आहे। आणि एकूणच हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे, कारण नायब तहसीलदारासारखा एक वरिष्ठ पातळीवरचा अधिकारी जर आपल्या मुलाला अशा किंवा जिथं बदनाम आहे अशा ठिकाणी जर परीक्षेला बसवत असेल आणि जर तिथं स्वतःच कॉपी पुरवत असेल तर हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। नक्कीच या घटनेत आणखी एक माहिती सांगता येईल की मागच्या या परीक्षामध्ये महसूल प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने या ठिकाणचे सगळे जे सेंटर आहेत ते अत्यंत कडक पकडले होते आणि परीक्षा जी आहे ती अत्यंत कडक वातावरणामध्ये, कॉपीमुक्त वातावरणामध्ये सुरू होती। मागच्या काही दिवसांमध्ये पेपर झाले आहेत 12वीचे, त्यामध्ये हा मेसेजही पोलीस प्रशासनाकडून आणि महसूल प्रशासनाकडून कायम करण्यात आला होता की आता ही जी कॉपी सेंटर नावाने जे बदनाम आहेत ती सेंटर आता कॉपीमुक्त झालेली आहेत। अत्यंत प्रकारच्या परीक्षा या ठिकाणी एक मेसेज त्यांनी दिला होता, मात्र एक प्रकार समोर आला। नक्कीच लैलेश, सरकारी कर्मचाऱ्यांकडूनच या कॉपीमुक्त अभियानाला आता हरताळ फासताना दिसतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पूर्ण हे फोडणारा माणूस आहे। आणि आता पुढची बातमी आहे मंत्रालयातील सुरक्षेसंदर्भातील। मंत्रालयातील अग्निशामक यंत्रणा ही मुदतबाह्य असल्याचं समोर आलेलं आहे। मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीतील 6व्या मजल्यावर असलेल्या अग्निशामक यंत्राची मुदत संपलेली असतानाही ते कार्यान्वयीत ठेवण्यात आले। अग्निशामक यंत्र हे 9 सप्टेंबर 2024 रोजी रिफिल करणं आवश्यक होतं, मात्र ते अद्याप करण्यात आलेले नाही आणि त्यामुळे मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांचा आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे।